स्वामी समर्थ. म्हणजे लवकरच आपल्या अधिक महिन्याला सुरुवात होते आहे, ज्याला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं, मल मासारंभ किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. आता या अधिक महिना जो आहे तो संपूर्ण महिना खूप जास्त पवित्र आणि महत्वाचा आहे. कारण की या अधिक महिन्यामध्ये अधिकम अधिकस्य म्हणजे जास्तीत पुण्य प्राप्त करून घ्यायचं असतं. ते कसं, तर आपण जप करू शकतो, दान धर्म करू शकतो, गुरूंची सेवा, पितरांची सेवा, कुलदेवतांची सेवा आहे, आपल्या इष्टदेवतांची सेवा आहे, सोबत विशिष्ट ग्रंथाचं पारायण असेल, सर्व काही आपण या महिन्यामध्ये करायचं असतं, जेणेकरून जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरात पडू शकेल. आणि खरं सांगेल की या अधिक महिन्यामध्ये जर आपण एका विशिष्ट ग्रंथाचं जर पारायण केलं आणि सोबत आपण जर नियम पाळून ते पारायण केलं, तर आपल्या घरातील जे काही 7 जन्माचे मागचे जे काही दरिद्री आहे, जे काही प्रखर पितृदोष आहे, ते समूळ नष्ट होण्याचं काम करतं. आता तुम्ही म्हणता की ताई कुठल्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तो ग्रंथ म्हणजेच काय, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. हा आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातील ग्रंथ आहे, जो आपल्याला 14 अध्यायामध्ये 700 श्लोकी हा ग्रंथ आहे, जो आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या दररोजच्या जीवनामध्ये आपण ह्याचा पारायण करू शकतो. आणि अधिक महिन्यामध्ये ज्या ग्रंथाचं आपण मनोभावे श्रद्धेचं पारायण केलं, तर खरं सांगते प्रखरातला प्रखर पितृदोष आपला दूर होतो आणि घरातली आपली 7 जन्म जी काही दरिद्री आहे, जी काही गरिबी आहे, ती सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. आता हे पारायण करत असताना आपल्याला नियम अटी काय आहेत, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, केव्हा याचं वाचन करायचं आहे, पाठ कसा करायचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.